मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, राज्याचं राजकारण सध्या 180 अंश कोनामध्ये फिरतं आहे. म्हणजे ते कधी कुठली दिशा बदलेल काही सांगू शकत नाही. राज्याच्या राजकारणाचा आजचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर त्याचा व्हिडिओचा विषय असा आहे की महाविकास आघाडीमध्ये सध्या काहीतरी घडतंय बिघडतंय असा विषय आहे. तर मित्रांनो, महाविकास आघाडीचा प्रयोग हा मुळातच अनैसर्गिक होता. अनैसर्गिक याच्यासाठी म्हणतो की नात्यांमध्ये असेल किंवा संबंधांमध्ये असेल, मित्रत्वाचे संबंध वगैरे, नाते किंवा संबंधांमध्ये जी एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगपणा जो पाहिजे तो नॅचरली असला पाहिजे. जेव्हा आपण ते ॲक्टिंग करायला जातो ना तेव्हा ते ॲक्टिंगच राहते. ॲक्टिंग कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, 2 तासाच्या पिक्चरमध्ये आणि 3 तासाच्या नाटकामध्ये ॲक्टिंग करणं खूप सोपं असतं. पण आपण स्वतःच्या लाईफमध्ये जेव्हा ॲक्टिंग करायला जातो ना तेव्हा ती ॲक्टिंग आपल्याला आयुष्यभर पाळायला लागते, आयुष्यभर ती ॲक्टिंग करायला लागते. नाही तर आपण नाटकासारखी ॲक्टिंग करायला गेलो ना तर आपण नाटकी आहोत हे सिद्ध होतं. महाविकास आघाडीचं सुद्धा तसंच झालं आहे. म्हणजे युती खूप स्ट्रॉंग आहे वगैरे असं माझं म्हणणं नाही. युतीवर मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत यापूर्वी. आता विषय महाविकास आघाडीचा आहे म्हणून मी फक्त महाविकास आघाडीविषयी बोलतो आहे. मित्रांनो, मी एक मधल्या व्हिडिओमध्ये स्टेटमेंट केलं होतं की नरेंद्र मोदी यांची पहिली जी 5 वर्षाची कारकीर्द होती ती प्रचंड छान होती. खूप छान त्यांनी राज्यकारभार केला, देशवासियांच्या आशा आकांक्षा वाढवल्या. पण त्याच्यानंतरची जी पुढची त्यानंतर 5 वर्षे गेली आणि आता 3री टर्म त्यांची सुरू झालेली आहे. ती 2 टर्म ह्या जर शेवटच्या बघितल्या तर त्या काही खास राहिलेल्या नाहीत. उलट त्याच्याबद्दल लोकांमध्ये काही का असेना पण थोडाफार तर सगळ्यांना नाराजी आहे. आता ही नाराजी मतात परिवर्तित होत का नाही तर नरेंद्र मोदी खूप हुशार आहेत का, चाणाक्ष आहेत का, तर अजिबात नाही. राज्यातले देवेंद्र फडणवीस असोत किंवा केंद्रातले नरेंद्र मोदी असोत, त्यांची मनगट ही दणकट दिसत आहे. कारण विरोधी पक्षांचा बार फुसके आहेत, काहीच कामाचे नाहीत विरोधी पक्ष याच्यासाठी. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, आता मी तुम्हाला उदाहरणं देणार आहे की कर्नाटकमध्ये सत्तांतर झालं. आता त्याची परत मी पार्श्वभूमी सांगतो. कर्नाटकमध्ये ॲक्च्युली सत्तांतर झालं असं म्हणणं बरोबर पण आहे आणि तसं म्हटलं तर चुकीचं पण आहे. कारण कर्नाटकमध्ये त्याच्या अगोदरचं BJPचे जे सरकार होतं ते अनैसर्गिक होतं. म्हणजे आता जसं महाराष्ट्रात सरकार बसलं आहे इतरांचे आमदार फोडून, इतरांचा गट पळवून जे सरकार आपल्या महाराष्ट्रात बसलं आहे ते सरकार कर्नाटकमध्ये सुद्धा बसलेलं होतं. कर्नाटकमध्ये जसं आता महाराष्ट्रात जे पुनरावृत्ती झालेली आहे ती कर्नाटकचीच पुनरावृत्ती आहे. म्हणजे इतरांचे आमदार पळवायचे आणि मग आपलं सरकार त्यांच्या जोरावर बसवायचं, त्यांच्या मताच्या जोरावर बसवायचं. असं कर्नाटकमध्ये सरकार बसलं आणि तिथे BJPचं सरकार अस्तित्वात आलं. BJP हे अल्पमतात होते. BJPला काही पूर्ण बहुमत नव्हतं तरीसुद्धा त्यांनी काँग्रेसचे आमदार चोरून वगैरे त्यांनी सरकार बसवलं आणि पुढच्या निवडणुकीत BJPचं पानिपत झालं. म्हणजे BJPला हार पत्करायला लागले आणि काँग्रेसचं सरकार आलं. याचा अर्थ असा की BJPचे सत्तांतर झालं असं म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण BJPचं सरकार हे अनैसर्गिक सरकार होतं. कोणाचे तरी आमदार चोरून पळवून वगैरे आणलेलं सरकार होतं. त्यामुळे BJPला काही जनादेश नव्हता त्यावेळीसुद्धा. पण आता सत्तांतर झालं त्यामुळे काँग्रेसनं खूप हवेत राहण्याची गरज नव्हती. कारण अगोदरही काँग्रेसच मोठा पक्ष होता, काँग्रेसचंच सरकार येणं अपेक्षित होतं. पण काँग्रेसचे आमदार काँग्रेसचे एकनिष्ठ न राहिल्यामुळे आणि BJPनं त्याच्यावर डल्ला मारल्यामुळे ते BJPकडे सत्ता गेली. पण हे जे एवढंसं यश होतं, म्हणजे अगोदर जेवढं यश होतं त्याच्यात किंचित थोडी भर पडली. काँग्रेसच्या जागा वाढल्या असतील विधानसभेमध्ये कर्नाटकच्या. त्यामुळे काँग्रेस एवढी हवेत गेली की मग त्यांनी त्याच्याबरोबरीनं महाराष्ट्रातसुद्धा कर्नाटकमध्ये हे यश मिळाल्यावर त्यांना आशा वाढल्या. आशा वाढण्याविषयी काही नाही, अशा अपेक्षा वाढवल्या पाहिजेत. पण त्या दृष्टीनं कामसुद्धा केलं पाहिजे. काँग्रेसनं इंडिया आघाडी सुरू केली. त्या इंडिया आघाडीचे पुढे इंडिया आघाडी झाली, गळून पडला त्याच्यातला. ओके. आणि आता इंडिया आघाडी झाली, इंडिया आघाडीची महाविकास आघाडी झाली आणि आता महाविकास आघाडीसुद्धा नष्ट झाल्यात जमा आहे. ही विरोधी पक्षांची वाटचाल आहे. आता ती प्रगतीकडे आहे की अधोगतीकडे आहे तुम्ही ठरवा. मित्रांनो, आता राष्ट्रीय पातळीवर जी इंडिया आघाडी झाली होती ती जर तुम्ही पाहायला गेलात,
देशपातळीवर जेव्हा इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हा सर्व पक्ष एकत्र आले. त्यांना असं वाटायला लागलं की आपण आता एकत्र राहिलो तर आपली वज्रमूठ अशी असली पाहिजे की देश पातळीवर आपण BJPला टफ देऊ शकू. पण हे जमलंही असतं बरं. मी तुम्हाला अगोदर जे म्हटलं त्याप्रमाणे हे काय फार कठीण नाही नरेंद्र मोदींना हरवणं. हे विरोधी पक्षांना लवकर जमू शकतं. पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, जेवढे पक्ष जास्त तेवढ्या लांगुल चालन त्यांचं जास्त करायला लागतं. त्यांची मतमतांतरं वेगळी असतात आणि हे जमवणं काँग्रेसला कठीण गेलं. काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा पक्ष आहे. त्यांना ते खूप कठीण गेलं आणि त्यामुळे तो ह्या इंडिया आघाडीतला एक महत्त्वाचा पक्ष होता. त्यांना ते खूप कठीण गेलं आणि नंतर पहिलं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं त्याच्यातून माघार घेतली आणि हळूहळू एक पक्ष त्याच्यातून इंडिया आघाडीतून बाहेर पडला. इंडिया आघाडीची पुरती वाताहत झाली. आज तुम्ही देश पातळीवर बघताय नरेंद्र मोदींना कोणी विरोधी पक्षच उरला नाही असं वाटतंय. बघा ना, काँग्रेसनं कोणता मुद्दा हाताळून एक राष्ट्रीय स्तरावर रान पेटवलं आहे? कुठलासुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल वृत्तपत्र असेल, मीडिया असेल किंवा काँग्रेसची जी धारणा आहे गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस जे गप्प आहे, काँग्रेस असेल, काँग्रेससकट सगळे विरोधी पक्ष, महाराष्ट्र सोडून म्हणतो आहे बरं मी, महाराष्ट्रावर मी येणार आहे, पण देश पातळीवरचं आपण बोलतो आहे. तर जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं जर तुम्ही हे बघितला तर असं वाटतं की देशात रामराज्य आलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या रूपानं देशात रामराज्य आलेलं आहे असं तुम्हाला वाटेल. असं विरोधी पक्ष मुख घेऊन गप्प बसलेला आहे. आता आपण येऊया महाराष्ट्राकडे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग भाजप विरोधी सत्ता आणण्यासाठी झाला. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे BJPनं त्यांना फसवलं. आयत्यावेळी जेव्हा BJP मोठा पक्ष ठरला तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही अशी आयत्यावेळी BJPनं कोलांटी उडी मारली असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि उद्धव ठाकरेंनी नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संधान बांधलं आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ह्या इथपर सगळ्या गोष्टी ठीक होत्या. पण त्यांची सत्तानंतर BJPनं उलथवली. त्यांचेच आमदार चोरून आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदार चोरले. BJPची त्यांची सत्ता उलथली आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अक्षरशः स्मशान शांतता पसरली. आज तुम्ही महाविकास आघाडीची दशा जर पाहिलात तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही मुख्य घटक पक्षांचा कल हा वेगवेगळ्या लढण्याकडे आहे. म्हणजे उद्धव ठाकरे आता मनसेच्या जवळ गेलेले आहेत. मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आहे त्यांचं अजून कशात काय नाही, पण ते सुद्धा भविष्यात एकत्र येऊ शकतात अजित पवार गटाशी संधान बांधून, किंवा ते स्वतंत्र लढू शकतात. पण महाविकास आघाडीत ते एकत्र असतील हे जवळपास अनिश्चित आहे. म्हणजे ते होऊच शकत नाही असं वाटतं सध्याच्या स्थितीवरून. आणि काँग्रेसचं काय, काँग्रेसचं कशाच काही नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही. इतपत वातावरण सध्या हे आहे. तुम्ही आता भविष्यात महाविकास आघाडीचं भविष्य काय, तर मित्रांनो मी नेहमी म्हणतो की लोकांमध्ये जाणं आणि नेहमी लोकांमध्ये राहणं ह्या ज्या गोष्टी आहेत ते अलीकडे शिवसेना म्हणजे उद्धव सेना विसरलेल्या आहेत. म्हणजे आता हे सत्ताधारी हे सगळं करतायत का, तर अजिबात नाही. पण सत्ताधाऱ्यांचं पारडं जर म्हटला तर सत्ता असली ना मित्रांनो तर सत्तेच्या जोरावर काहीही करता येतं. जशी तर तुम्ही लाडकी बहीण योजना आणली गेल्यावेळी आणि त्यांनी लाच देणं सुरू केलं. असं विरोधी पक्ष करतात का, करू शकतात का, तर नाही करू शकत, कारण त्यांच्याकडे तेवढा पैसाच नाही. अशावेळी विरोधी पक्षाकडे फक्त आणि फक्त एकच भाग उरतो की त्यांनी लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांचे प्रश्न हाताळले पाहिजेत आणि सरकारला पळता भुई थोडी करून सोडलं पाहिजे. पण ह्यातला विरोधी पक्षातले 3 जे महत्त्वाचे विरोधी पक्ष आहेत त्यातला कुठलाही पक्ष असं करताना दिसत नाही. आता उद्धव सेनेचे 2-3 पदाधिकारी, आता सुषमा अंधारे तर खूप कमी बोलायला लागल्या, आता त्या फार कमी बोलतात. त्यांचे मधल्या काळात तर एवढे व्हिडिओ यायचे रोज, अगदी तर संजय राऊत यांच्यासारख्या त्यासुद्धा खूप बोलत होत्या, पण त्या आता गप्प झालेल्या आहेत. जवळपास खूप कमी बोलतात त्या आता. संजय राऊतसुद्धा येतात. माझं म्हणणं असं आहे की एखाद्याकडे TV नसेल तर त्यांना तुमच्या भावना कळणार कशा. ह्यापेक्षा तुम्ही लोकांमध्ये मिसळलं पाहिजेत. म्हणजे सत्ताधारी आता विरोधी पक्षाने एवढं गौण लेखायला लागलेत ना मित्रांनो की त्यांना जमेतच धरत नाहीत की असा विरोधी पक्ष कुठेतरी शाबूत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे सत्ताधाऱ्यांच्या गावीसुद्धा नाही आणि त्याला विरोधी पक्षच जबाबदार आहे. विरोधी पक्षाने ज्या पद्धतीनं
कोंडी करायला पाहिजे होती त्या प्रकारे कोंडी केली जात नाही. म्हणजे तुम्ही आता संजय गायकवाडांचं प्रकरण पाहिलं असाल. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनच्या एका कामगाराला प्रचंड मारहाण केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. महाराष्ट्रातून त्या प्रकरणाची छितू झाली. पण विरोधी पक्षाने काय केलं? काहीसुद्धा केलं नाही. थोडीफार विधानसभा गाजवली, तिथं गाजवायलाच लागते. त्याच्या पलीकडं काय केलं तर सकाळी यायचं आणि सकाळी काय म्हणतात ते आपलं सकाळचे श्लोक असतात म्हणायचे, प्रातःकालीन श्लोक ते मीडियासमोर येऊन आळवायचे आणि मग दिवसभर आपापल्या कामात व्यग्र राहायचं. हे विरोधी पक्षांचं जे शेड्यूल आहे. विरोधी पक्षांना विशेष करून संजय राऊत, बाकी कोणीच बोलायला येत नाही विरोधी पक्षातून सुद्धा. हे सगळं हे आहे. म्हणजे कुठेच काही सुरू नाही. मग आपलं विरोधी पक्षांची जी कामगिरी पाहिली गेल्या काही महिन्यातली, तर मी तुम्हाला म्हटलं ना, महाराष्ट्रात सुद्धा रामराज्य सुरू आहे असं तुम्हाला वाटेल. पण तसं आहे का? तर अजिबात नाही. त्यामुळे विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडीचं काय बिनसलं आहे हे जर पाहायला गेलात तुम्ही, तर त्यांच्यामध्ये खूप मरगळलेपणा आहे. कारण कसं आहे माहिती आहे का? त्यांच्या जवळपासच कोणी राहिलेलं नाही. जे कोणी आहे ते ईडीच्या भीतीनं, बीडीच्या भीतीनं, सीडीच्या भीतीनं, सगळ्या CIDच्या भीतीनं, CBIच्या भीतीनं, या सगळ्या ज्या संस्था आहेत संरक्षण खात्यातली, त्यांच्या भीतीनं ते इकडे तिकडे गेलेले आहेत. BJPच्या वळचणीला कधीच गेलेले आहेत. आता ह्यांचं ऐकायलाही कोणी नाही आणि जे कार्यकर्ते नव्यानं फळी उभी करायला पाहिजे हे काहीसुद्धा त्यांच्याही हालचाली दिसत नाहीत. आता निवडणुका जर म्हटले तसं निवडणुका जाहीर व्हायला अवघे 2-3 महिने राहिलेले आहेत. आता जरी त्यांनी काम सुरू केलं व्यवस्थित, जनतेमध्ये जाऊन ह्या गोष्टी केल्या, तर त्यांना एक बळकटी मिळू शकते. पण असं करणं कोणालाही अजून तरी कोणी सुरू केलं असं दिसत नाही विरोधी पक्षांमध्ये. आता सत्ताधाऱ्यांचं तुम्ही म्हणा, सत्ताधारी कुठे एवढे काय विकास कामं करतायत? तरी मगाशी त्याचं तुम्हाला उत्तर दिलं. सत्ताधारी यांनी कसं माहिती आहे का मित्रांनो, मतदारांची एक नाडी नस लोकांना माहिती झाली पुढाऱ्यांना, की आदल्या दिवशी दिलं म्हणजे आदल्या दिवशी दारू पिणार असेल मतदार, तर त्याला दारू दिली आदल्या दिवशी. 5 वर्ष आपण काहीच केलं नाही, तो विसरून जातो आणि दुसऱ्या दिवशी मत त्यांनाच देतो. किंवा 15-20 आचारसंहिता लागू होण्या अगोदर 15-20 दिवस अगोदर त्यांना लाच दिली, तर ते सगळं 5 वर्षात आपण काय केलं ते विसरून जातो. 5 वर्षात काहीच केलं नाही हे विसरून जातो मतदार. हे पुढाऱ्यांना माहिती आहे. आणि हे विरोधी पक्ष करू शकतात का? तर करू शकत नाही. हे सत्ताधारी करू शकतात. म्हणून मी सांगतो विरोधी पक्षाने काय केलं पाहिजे ह्याच्यावर मी भर देतो याच्यासाठी, की सत्ताधारी सत्तेच्या जोरावर काही करू शकतात. विरोधी पक्ष तसं करू शकतात का? तर नाही. त्यांच्यासमोर एकच पर्याय असतो की जनतेमध्ये जाणं, जनतेमध्ये ह्या प्रश्नांविषयी जनजागृती करणं आणि जनतेला आपलंसं करणं, एवढंच त्यांच्या हातात असतं. ते करणं जर त्यांना जमलं नाही तर काहीच जमू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये धुसफूस आहे आणि महाविकास आघाडी सध्या तुटल्यातच जमा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या हे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष हे स्वतः एकत्र लढण्यापेक्षा स्वतः एकटे लढण्याकडे भर देत आहेत मित्रांनो. त्यामुळे इंडिया आघाडी पूर्णपणे तुटली आणि फक्त एक महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात बंगला उरला होता. तो सुद्धा आता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळण्यात जमा आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.